Hello, 11th Commerce SP students. Today we have started new chapter number 3, formation of a company. कंपनीची स्थापना हे पाहणार आहोत. कंपनीची स्थापना कशा प्रकारे होते, त्याच्या प्रोसेस काय नेमकी, त्यावरतीची सर्व काही इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायची आहे. चॅप्टर नंबर 3, फॉर्मेशन ऑफ अ कंपनी. कंपनीची स्थापना कशी होते, कोणाकडे रजिस्ट्रेशन करावे लागते, त्या स्थापना करण्यासंदर्भातील त्याचे स्टेजेस काय आहेत, रजिस्ट्रेशन कोणाकडे करावा लागतो, नेमका रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनी नेमकी केव्हा स्टार्ट होते, मग ती स्टार्ट होण्यासाठी प्रायव्हेट कंपनीला काय प्रोसिजर आहे, पब्लिक कंपनीला काय प्रोसिजर आहे, काय नंबर्स ऑफ डॉक्युमेंट्स लागतात, कोणती कागदपत्रे लागतात. कंपनी ही कायद्याने निर्माण होते, बरोबर आहे, कंपनी ॲक्टनुसार 2013 परंतु ती 2013च्या या ॲक्टनुसार जरी त्याचं कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असलं तरी नेमकी त्याच्यासाठी लागणारी प्रोसेस काय आहे, त्याचे स्टेजेस कोणते आहेत, ती कंपनी रजिस्टर झाल्यानंतर व्यवसाय म्हणजेच कंपनी स्टार्ट केव्हा होते, व्यवसाय प्रारंभ केव्हा करू शकते, त्यासाठीचं सर्टिफिकेट काय लागतं कंपनीला, कंपनी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवते, कंपनीला रजिस्ट्रेशनसाठीची कागदपत्रे कोणती लागते, त्याचा फॉर्म कसा सादर करावा लागतो, मग कंपनी स्थापनेसाठी कंपनीच्या उभारण्यासाठी कोण पुढाकार घेणार, कंपनी नोंदणीसाठीचे काय काय रजिस्ट्रेशनसाठीचे टप्पे आहेत, त्यानंतर कंपनी सुरू केल्यानंतर व्यवसाय प्रारंभ केव्हा करू शकते आणि त्याद्वारे जी मग पब्लिक प्रायव्हेट कंपनीला काय डॉक्युमेंट्स लागतात, लगेच व्यवसाय सुरू करू शकतो का, ह्या सर्व काही इन्फॉर्मेशन या आपल्या 3rd चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायची आहे. फॉर्मेशन ऑफ अ कंपनी. कंपनी स्थापन कशा पद्धतीने होते, त्याचे टप्पे काय आहेत, त्या संदर्भातील प्रमोशन कोण करणार आहे, त्याची माहिती कोण सांगणार आहे, या सर्व काही इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायची आहे. कंपनीच्या स्थापनेसंदर्भातील पॉईंट नंबर 1 आपल्याला घ्यायचा आहे, स्टेजेस इन द फॉर्मेशन ऑफ अ कंपनी. कंपनी स्थापनेतील अवस्था कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत हे पाहायचं आहे. त्यामधील फर्स्ट आहे प्रमोशन, कोण प्रमोट करणार आहे त्याला. सेकंड नंबर आहे इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी. इनकॉर्पोरेशन कंपनीची नोंदणी करणे, रजिस्ट्रेशन करणे, ज्याला कंपनीच्या भाषेमध्ये इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी, कंपनीची नोंदणी. आणि त्यानंतर 3rd नंबर आहे कमेन्समेंट ऑफ बिझनेसेस, व्यवसाय प्रारंभ. कमेन्समेंट ऑफ बिझनेसेस, व्यवसाय प्रारंभ केव्हा करू शकतो, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये लर्न करायचं आहे. त्या अगोदर आपण इंट्रोडक्शन पाहूया. चॅप्टर नंबर 3, फॉर्मेशन ऑफ अ कंपनी. कंपनीची स्थापना. इंट्रोडक्शन. अ कंपनी इज ॲन आर्टिफिशियल लीगल पर्सन दॅट इज इट इज अ क्रिएशन ऑफ लॉ. इट कम्स इन टू एक्झिस्टन्स व्हेन it is registered by following the procedure laid down by the Company Act 2013. कंपनी ही कंपनी कायद्याने निर्माण केलेली लीगल पर्सन म्हणजेच कृत्रिम व्यक्ती आहे. कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी ॲक्ट 2013च्या कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करावी लागते. फॉर्मेशन ऑफ अ कंपनी मीन्स, कंपनीची स्थापना म्हणजे रजिस्टरिंग ऑर इनकॉर्पोरेटिंग अ कंपनी
with the registrar of companies in the state where the company's registered office is to be located. कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी, कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे, कंपनी नोंदणी त्या राज्यामधील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. Formation of a company means registering or incorporating of a company with a registrar of companies in the state where the company's registered office is to be located. कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे, कंपनीची नोंदणी त्या राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. त्यानंतर घ्यायचं आहे बेस्ड ऑन मिनिमम नंबर ऑफ प्रमोटर्स. मिनिमम नंबर किमान संख्येनुसार किती लोक त्या कंपन्यांना प्रमोट करू शकतात, सांगू शकतात, दाखवू शकतात. किती किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे प्रकार. पब्लिक कंपनी, प्रायव्हेट कंपनी, 1 पर्सन कंपनी, आपण टाईप्स ऑफ कंपनीजमध्ये लास्ट लेक्चरमध्ये पाहिलो. तर या कंपन्यांना किती पर्सन्स ही कंपनी सुरू करण्यासाठी प्रमोट्स करू शकतात. आता प्रमोटर्स म्हणजे प्रमोट करू शकतात म्हणजे सांगू शकतात म्हणजे नेमकं काय. Based on minimum number of promoters. Promoters are the person who undertake the process of formation of a company. कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रमोटर्स असे म्हणतात. कंपनी स्थापन करण्यास पुढाकार घेणारे लोक. कंपनी स्थापन करण्यास the person who undertake the process of formation of a company. कंपनी स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रमोटर्स असे म्हणतात. सपोज आपल्या गल्लीमध्ये कोणीतरी मंदिर उभा टाकायला लागले, कोणी एखादा प्रोग्राम अटेंड करायला लागला आणि जो प्रोग्राम अटेंड करणारा आहे, जो घ्या म्हणतोय, जो करतोय, जो पुढाकार घेतोय तो व्यक्ती, त्या व्यक्तीस प्रमोटर्स असं म्हणलं जातं कंपनीच्या भाषेमध्ये. जो पर्सन कंपनी एस्टॅब्लिशर, कंपनी फॉर्मेशन करण्यास, त्या प्रोसेस करण्यास अंडरटेक करतोय. The person who undertakes the process of formation of a company is known as promoters. कंपनी स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर्स असे म्हणतात. ॲज पर द कंपनी ॲक्ट 2013 सेक्शन 3, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ प्रमोटर्स intending to form a company and other aspect, 3 types of companies can be formed as follows. Type of companies based on minimum number of promoters. कंपनी कायदा 2013 सेक्शन कलम 3 प्रमाणे किमान प्रमोटर्स संख्येनुसार कंपनीचे 3 प्रकार पुढील प्रमाणे आहेत. प्रमोटर्सच्या किमान संख्येवर आधारित कंपन्या. फर्स्ट कंपनी पब्लिक कंपनी, सेकंड प्रायव्हेट कंपनी, थर्ड 1 पर्सन कंपनी. आता पब्लिक कंपनीला किती प्रमोटर्स लागतात म्हणजेच पर्सन्स लागतात. मिनिमम 7 प्रमोटर्स म्हणजेच पर्सन. किमान 7 प्रमोटर्स किंवा 7 लोकांनी प्रमोट्स केलं पाहिजे तर पब्लिक कंपनी एस्टॅब्लिश फॉर्मेशन होते. प्रायव्हेट कंपनीला मिनिमम 2 पर्सन किंवा 2 प्रमोटर्स. प्रायव्हेट कंपनीची फॉर्मेशन होण्यासाठी
किमान 2 व्यक्तींची किंवा 2 प्रमोटर्सची आवश्यकता असते आणि 1 पर्सन कंपनीला मिनिमम 1 प्रमोटर्स 1 पर्सन. एक व्यक्ती कंपनीला किमान 1 प्रमोटर्स किंवा एका व्यक्तीची आवश्यकता असते कंपनी फॉर्मेशन होण्यासाठी. त्यानंतर बेस्ड ऑन द कॅपिटल स्ट्रक्चर a company may be registered as Section 3(2). कंपनीच्या भांडवलासाठी म्हणजेच कॅपिटल्सच्या आधारावर कंपनी नोंदणीसाठी सेक्शन 3(2) नुसार पुढील प्रमाणे काही कॅपिटल स्ट्रक्चर सांगण्यात आलेलं आहे. फर्स्ट आहे कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, भागाने मर्यादित कंपनी. इन धिस कंपनी कॅपिटल इज कलेक्टेड बाय इश्युइंग शेअर्स अँड द लायबिलिटी ऑफ द मेंबर्स इज लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ अनपेड पार्ट ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स बॉट बाय देम. कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, भागाने मर्यादित कंपनी. अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये शेअर्सची विक्री करून कॅपिटलची उभारणी केली जाते. शेअर्सची जबाबदारी ही लिमिटेड स्वरूपाची असते. त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्सच्याच प्रमाणात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. सेकंड नंबर कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. हा सगळा आपण टाईप्स ऑफ कंपनीमध्ये पाहिलेला प्रकार आपण रिवाईज करतोय. कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, हमीने मर्यादित कंपन्या. इन दिस कंपनी इट्स मेंबर्स हॅव गॅरंटी टू contribute a certain amount of money either to the assets of the company at the time of winding up or towards the cost of winding up of the company. अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये सभासदाने म्हणजेच मेंबर्सने ठराविक रक्कम कंपनीच्या बंद होतानाची देतानाची दिलेली हमी असते. वाइंडिंग अप म्हणजे कंपनी बंद होणे, गुंडाळून टाकणे, बंद करायच्या मार्गावर निघणे, बंद करून टाकणे. टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये जे शेअर होल्डर आहेत यांनी ठराविक रक्कम कंपनी वाइंड अप होताना, बंद होताना देण्याची हमी दिलेली असते. म्हणजेच त्याला कॅपिटल लिमिटेड बाय गॅरंटी असं म्हणण्यात आलेलं आहे.